MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत गेल्या काही दिवसात वाढ झाली होती। पण गेल्या 2 दिवसापासून पावसाने विश्रांती घेतली होती आणि पंचगंगेने थोडी पातळी कमी झाली। पण काल सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट माथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणातून सध्या 36,000 क्युसेस पाणी सोडल्यामुळे आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहरातील जी पंचगंगा नदी आहे त्या नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली। इचलकरंजी जी पंचगंगेची पातळी आता सध्या 52 फुटावरून वाहत आहे। याची इशारा पातळी 71 आहे, धोका पातळी 72 आहे। आपण जर बघितलं तर इचलकरंजी शहराला जोडणारे 2 मोठे पूल आहेत, एक बारका पूल आणि एक यशोदा पूल जुना। त्या पुलाला खाली पाणी आता खाली घासू लागलं आहे। असाच जर पाऊस जर राहिला तर बारका पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। हे दोन्ही पूल कर्नाटक आणि इचलकरंजी महाराष्ट्राला जोडणारे पूल मानले जातात। त्याचबरोबर बघितलं तर कृष्णेचे पाणी पातळी सुद्धा थोड्या दिवसापूर्वी कमी झाली होती, पण सातारा परिसरामध्ये कृष्णा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे तेथील सुद्धा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। त्यामुळे कृष्णा आणि पंचगंगेचा संगम नरसिंहवाडी मंदिर आहे, त्या नरसिंहवाडीमध्ये सुद्धा पाणी वाढू लागलं आहे। दक्षिणद्वार सोहळा पहिला कधी होईल याची उत्सुकता सध्या भाविक करत आहेत। त्यामुळं कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन सध्या सज्ज झाले आहे कोणती दुर्घटना घडू नये यासाठी। कॅमेरामन रोहन सह मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच सच MDH। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।